पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान शांततेत पार पडलं। सकाळपासून विविध मतदान केंद्रावर महिलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मतदारांची लक्षणीय उपस्थिती दिसली। प्रभाग क्रमांक 4B मध्ये उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार राजेश गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। प्रशासनाने मतदान प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरळीतता राखण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती। प्रत्येक केंद्रावर पोलीस कर्मचारी आणि नियंत्रण अधिकारी सतत नजर ठेवत होते। मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याने उमेदवार, पक्ष कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे। 21 डिसेंबरच्या निकालानंतर पालघर नगर परिषदेच्या पुढील 5 वर्षाचा कारभार कोणाच्या हाती जाणार हे निश्चित होईल। सर, या ठिकाणी आपण बूथवरती सातत्याने आहात, तर आपल्या संपर्कामध्ये तुमच्या वतीने असे किती या ठिकाणी लोक आलेले आहेत किंवा मतदार आलेले आहेत? सकाळपासून आम्ही पाहतोय बऱ्यापैकी मतदारांची जी उत्सुकता आहे किंवा मतदारांना एक वाटतं की बाबा जाऊन आपलं मतदान केलं पाहिजे। भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे, मतदानाचा अधिकार आहे, तो आपण कशाही पद्धतीने जाऊन तो निभावायचा आहे आणि या हेतूने प्रत्येक जण घराच्या बाहेर पडत आहे। आणि आता आम्ही बूथवर सकाळपासून इथे आहोत। अनेक लोक इथे आम्हाला येऊन काही त्यांची माहिती विचारत आहेत, त्यांचा बूथ क्रमांक असेल किंवा यादी क्रमांक असेल, आणि तो अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना आम्ही काढून देत आहोत। आणि त्यामुळे काय की मतदानाचा टक्का जो आहे तो वाढू शकतो, कारण लोकांचा उत्साह आहे आणि हे जे गाव आहे ते मतदानाच्या बाबतीत अगदी जागृत आहे, त्यामुळे मतदानाचा टक्का नक्की वाढेल। आवाज इंडिया।